तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं महेश माळी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपल्याला काम होतं म्हणजे ह्या शंकूला वेल्डिंग मारायचं आणि हा शंकू म्हणजे त्या टाकीवर बसणार आहे। पाहू शकता इथं तुम्ही बघा, हे शंकू या टाकीवरती असा बसणार आहे। त्या शंकू मधला अर्धाच भाग आहे, वरचा अर्धा भाग नंतर जोडलेला आहे आणि त्याच जोडलेल्या भागाला आपण आज वेल्डिंग मारणार आहे। इथं पाहू शकता तुम्ही, हा वरचा अर्धा भाग पण जोडलेला आहे आणि ह्यालाच आता आपण वेल्डिंग मारायचं आहे। तर मग चालू करूया आता आपण वेल्डिंग मारायला। वेल्डिंग होल्डर वगैरे सगळे आपण घेतलेला या ठिकाणी आणि हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये वेल्डिंग मारायचं आहे। याला चालू करूया वेल्डिंग मारायला आणि ह्याला बाहेरनं वेल्डिंग मारून झाल्यावर आतनं पण वेल्डिंग मारायला चालू केले। आतनं पण बऱ्यापैकी सगळे वेल्डिंग मारून झाले, आता थोडंसं राहिले ते पण मारून संपवायचं। आणि सध्या मी सेंट्रीफ्युगल सेक्शनला आहे, बघू शकता इथूनच साखर खाली पडत होती। आणि ह्या साईडला बघू शकता तुम्ही, साखर तयार होण्याचे हे भांडे सुद्धा खाली काढून ठेवलेत। ह्यातच काळी कच्ची साखर आलेली ती पांढरी होत होती बघा, हेच गोल भांडी आहेत, गोल 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 फिरणारी। सध्या ते काढलेत, त्याची साफसफाई चालू आहे। आणि इकडं शंकू जोडाच्या टाकीच्या तोंडाला ग्राइंडर मारायला चालू आहे। आणि इकडं हे बघा सगळं वेल्डिंग वगैरे मारून झाले, इथं टाकीच्या कडेला आणून ठेवलंय आणि इथं ह्या साईडला टाकीला इथं हे बसवायचं आहे शंकू वरच्या साईडला। ही टाकी म्हणजे रसाची टाकी आहे बघा, खराब झालेली, त्या ठिकाणी ही टाकी बसवायची आहे। हे वरच्या साईडला ही आपण आता बसवणार आहे त्या टाकीला। वेल्डिंग वगैरे मारून झाले सगळं। आणि इकडं बाजूला आज इलेक्ट्रिशियनवाल्यांच्या मोटरी आहेत, रिपेअरिंग करायला चालू आहे इलेक्ट्रिशियनवाल्यांच्या मोटरी। इलेक्ट्रिशियनवाल्यांचं काम असते मोटरी रिपेअर करायचं, इथं करायला लागलेत बघा, मोटर रिपेअर चालू आहे। एक मोटर खोली आहे, त्यातला आतले शाफ्ट काढला आहे, चालू आहे इथं मोटर रिपेअरिंग करायला। तेवढ्यात मला दुसरं एक काम आलं बघा, म्हणून निघालो तिकडं साहित्य घेऊन सगळं। आणि इथं काम होतं म्हणजे हे आलं की नट खराब झाला आहे, आतनं याचं थ्रेड गेले, ह्याला आता वेल्डिंगनं हे पूर्ण असं भरून घ्यायचं सगळं आतनं। आणि हा नट SS चा आहे, याला SS च्या रॉडनं सगळं भरून घ्यायचं आहे वेल्डिंग सगळं। आणि त्याच्यावरती दुसरा नट बघा वेल्डिंग करायचा आहे। हे पाहू शकता, अशा प्रकारे वेल्डिंग भरल्यावर त्याच्यावरती हे असा नट वेल्डिंग करायचा आणि पाना लावून मग ते नट खोलून काढायचा। तर हे काम आहे आपल्याला आता, तर चला मग करूया वेल्डिंग नटाला। आणि वेल्डिंग करून झाले बघा, नट किती लाल बुंद झालाय, पूर्ण एकदम लाल असा झालाय। त्यावेळेला थंड होऊ द्यायचा आणि मग पाना लावून नट खोलून काढायचा आहे। झाला आता बऱ्यापैकी असा गार। आता हे बघा अशा प्रकारे पाना लावून असा खोलून काढायचा नट। लावलाय पाना इथं खोलायसाठी, चालू आहे प्रयत्न खोलायला। इकडं बाजूलाच मिक्सरच्या आतील हे सगळे बसणारे सगळे हे पार्ट आहेत, हे बाजूला काढून त्याला सीड लावून धुवायला चालू आहेत। हे सगळं त्या भांड्यामध्येच बसलेलं असतं, ह्याला आता ॲसिड लावून सगळं धुवायला चालू आहे। ॲसिड लावल्याशिवाय त्याच्यातला चिकटपणा निघत नाही, म्हणून ॲसिड लावायला चालू आहे। इकडं आपला नट काढायला चालू आहे बघा, नट बऱ्यापैकी आता निघालाच नट थोडक्यात, आणि निघालेलाच आहे नट, काय प्रॉब्लेम नाही आता। पाहू शकता तुम्ही नट एकदाचा हा निघालेला आहे। तर अशा प्रकारे होता आजचा पूर्ण दिवस। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।